रोजच्या या काही सवयी तुमच्या आयुष्याचं सोनं करतात. स्त्रियांची ही एकच गोष्ट घरात अफाट श्रीमंती आणते. या सवयी असणाऱ्या स्त्रिया घराचं भाग्य ठरवतात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण घरात बरकत येत नाही हे मोठ्या काही उपायावर नाही, तर महिलांच्या रोजच्या छोट्या सवयींवर ठरतं. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही, मेहनत असून समाधान का मिळत नाही, याचं उत्तर आज तुम्हाला या 7 सवयीमध्ये मिळणार आहे. जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल, तर त्या घरात लक्ष्मी मातेला थांबावंच लागतं. ही अंधश्रद्धा नाही आहे, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा विषय आहे, घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज अशा कोणत्या 7 सोप्या सवयी पाळाव्यात. या सवयी इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र अतिशय खोलवर होतो. घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान राहतं. या उपायांमधील पहिला जो आहे तो म्हणजे दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देणं. सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेने घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मक कंपनं जास्त काळ टिकतात. पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते, तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचं नाव मोठ्यानं घेणं गरजेचं नाही आहे. फक्त मनात एकदा एवढं म्हणा, आजचा दिवस चांगला जाओ. ही एक छोटी भावना घरात बरकत ओढून आणते. कारण माता लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथं समाधान असतं. ही सवय रोज पाळलीत ना, तर घरात वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामातील अडथळेसुद्धा कमी होतात. नंबर 2, स्वयंपाकघराशी संबंधित हे घराचं स्वयंपाकघर आहे. स्वयंपाक जे घर असतं ते घराचं हृदय असतं. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही, असं जुने लोक नेहमी सांगतात. महिलांनी रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग स्वच्छ ठेवला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही आहे, तर बरकतीसाठी आहे. घरात अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणं ही सवय तितकीच महत्त्वाची आहे. असं म्हणलं जातं की ज्या हातात शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं. नंबर 3, तिसरी सवय म्हणजे उंबरठ्याशी निगडीत आहे. घराचा उंबरठा हा फक्त दगड नसतो, तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. महिलांनी रोज उंबरठ्यावर पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं. घरात येताना 2 क्षण थांबून आता याही एक सवय बघा. ही एक सवय जी आहे ती घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करत असते. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते. अनेक घरामध्ये पैसा येतो पण लगेच जातो, याचं कारण उंबरठ्याजवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा. ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च जो असतो तो कमी होतो. नंबर 4, घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे. नंबर 4 नंबरची वस्तू, फाटलेले कपडे, तुटलेल्या वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडते त्या घराची. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत. ही सवय तुमच्या घरामध्ये नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. तर ही सवय तुम्हाला बरकत टिकवण्यासाठी खूप अतिशय प्रभावी अशी ही सवय आहे. नंबर 5, बोलण्याशी संबंधित आहे. बघा, घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवत असतं. सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा. पैसे नाही आहेत, अडचण आहे, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते. आणि ही एक सवय जी आहे ना, ती लगेच परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरात बदल घडवते. जिथं शब्द स्वच्छ असतात तिथं परिस्थितीही स्वच्छ होत जाते. 5 सवयी पहिल्या आपण जाणून घेतल्या. अजून 2 सवयी आपण जाणून घेणार आहोत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात. आणि त्या सवयी अनेक महिलांकडून कळत नकळतपणे चुकतात बघा, होतात.
तर या 7 सवयी रोज पाळल्या तर घरात नेमकं काय बदल होतं, लक्ष्मी कशी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात, हे सगळं सविस्तर सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्तापर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या. पहिल्या 5 पाहिल्या, तर उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात, पण बहुतेक महिलांकडून न कळत त्या दुर्लक्षित केले जातात. या 2 सवयी पाळल्या नाही तर पहिल्या 5 सवयीचा परिणाम पूर्णपणे दिसत नाही. म्हणून हा भाग संपूर्ण लक्ष देऊन नक्की ऐका. तर बघा, 6 नंबरची जी सवय आहे ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला म्हणजेच संक्रमणाची वेळ असते. यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरातील स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळच्या टायमिंगला करू नयेत. संध्याकाळी तुम्ही जास्त करू नका. संध्याकाळी घर थोडं शांत असेल तर त्या शांततेत घर आपोआप सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात पण स्वतःसाठी 2 मिनटंही देत नाहीत. हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनटं डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं. अशा घरात पैसा आला की तो टिकतो, कारण तिथं अस्थिरता असते. 7वी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना. रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याअगोदर दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. किती अडचणी असल्या तरी एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्कीच दिवसभरामध्ये घडलेली असते. ती गोष्ट मनात ठेवावी आणि मग झोपावं. ही सवय घरात बरकत वाढवते. झोपण्याआधी राग धरून ठेवू नका. राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात सतत साठत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे पण याचे परिणाम मात्र नक्कीच दिसून येतील. या 7 सवयी पाळणाऱ्या महिला नकळत घरातील दिशा बदलतात. तसंच घरात येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळा शांतपणा जाणवायला लागतो. लक्ष्मी येते म्हणजे फक्त पैसा येतो असं नाही, तर समाधानसुद्धा येतं, स्थैर्य येतं आणि मनशांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयींचा परिणाम कमी करतात. सतत तुलना करणं, इतरांच्या घराकडे पाहून आपल्या रागाबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते. कारण जिथं असमाधान असतं तिथं माता लक्ष्मी कधीही थांबत नाही. अशा ठिकाणावरून माता लक्ष्मी काढता पाय घेते. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचं आरोग्य, मन शांतता याकडे लक्ष देत नसतील तर घरावर त्याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री जर मजबूत असेल ना तर घरही मजबूत राहतं. या 7 सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही आणि कुठलाही दिखावासुद्धा नाही. फक्त रोजची छोटीशी जाणीव आणि सातत्य. हे सातत्य असेल तर घरात बरकत ही 100% नक्की येते. आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही मैत्रिणींनो. पण एक सवय तुम्ही निवडा. ती एक सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवयी तुम्ही सोडायच्या आहेत. घरात बदल जाणवायला वेळ लागतो पण तो बदल कायमस्वरूपीचा असतो. ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.